वयाच्या 17व्या वर्षी महाराष्ट्र सुंदरीचा किताब पटकावणाऱ्या रितिका साळुंखे हिचा शिर्डी येथे महाराष्ट्र स्थायी पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यानंतर आवाज महामुंबईचा चॅनेलच्या माध्यमातून घेतलेली मुलाखत पाहूया सविस्तरपणे. आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आमच्या चॅनलचं त्यांना तुमचं पूर्ण नाव वगैरे सगळं आपण त्याच्यात नमस्कार महाराष्ट्र, मी तुमची आवडती रितिका साळुंखे, मिस महाराष्ट्र 2025. माझं नाव रितिका साळुंखे, मी पावळा येथे राहते. बादरपूर गाव आहे आमचं आणि मी बँगलोरला BMS फर्स्ट इयरची स्टुडंट आहे आणि नुकतंच आता माझं फॉरेवर स्टार मिस इंडिया 2026 मध्ये ऑडिशन राऊंड क्लिअर झाले आहे. तुमचा मला असाच खूप छान प्रतिसाद मिळू द्या आणि परत येत्या 2026 मध्ये मिस इंडिया होणार. तुमचा मला असा सपोर्ट राहू द्या, तुमचा असाच आशीर्वाद पण राहू द्या. थँक्यू. महाराष्ट्र 2025 चा पुरस्कार धुळे येथून आपल्याला भेटला, याचं पूर्ण श्रेय कुणाला देणार? ऍक्च्युली माझ्या मागे माझे खूप मोठे 2-3 सपोर्टर आहे. फर्स्ट ऑफ ऑल माझे पप्पा, सेकंड माझी आई आणि थर्ड माझा भाऊ. हे माझे बॅकबोन आहेत. ऍक्च्युली तेच मला सपोर्ट करतात, तर मी प्रत्येक याच्यात आम्ही ऑलराऊंडर. त्यांनी मला आजपर्यंत कोणत्याच गोष्टीत कमी राहू दिलेली नाहीये. प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलेला आहे आणि याच्या पुढे पण ते मला असंच सपोर्ट करतात. महाराष्ट्र स्थायी पद्मश्री पुरस्कार 2026 भेटल्यामुळे आपलं काय? आज तुम्ही मला ऍज अ गेस्ट पण इन्व्हाइट केलं, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि तुमचं ऑर्गनायझेशन पण खूप सुंदर होतं, मला खूप तुमचं आवडलं.